नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसवरती. तर नांदेड जिल्ह्यातील एक वडील स्वतःच्या लेकीला आणि तिच्या प्रियकराला हो ऐकूनही अंगावर काटा येईल असं आहे, हातपाय बांधून थेट विहिरीत फेकून दिलं. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुका शांत, साधं आणि शेतीवर जगणारं गाव होतं. गावात सगळे एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या घरात ये-जा करतात. पण अशा शांत गावात एका रात्री असं काही घडलं की पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या कहाणीची नायिका होती संजीवनी कमळे. लग्न झालेली होती, सासरी राहणारी होती, पण तिचं मन मात्र कोणावर तरी जडलं होतं. लखन भंडारे नावाच्या तरुणावर तिचं मन जडलं होतं. दोघांची जुनी ओळख होती. प्रेम लपून सुरू झालं, पण गावात गुपित जास्त काळ टिकत नाही. संजीवनी विहिरीत असल्यामुळे तिचं प्रेम समाजाला, सासरच्यांना आणि घरच्यांनाही मान्य नव्हतं. तरीही ती लखनला भेटायला जायची. आणि एका दिवशी सासरच्यांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. वडील, काका आणि आजोबा या तिघांना अपमान सहन झाला नाही. तिघांनी ठरवलं की हा अपमान आता सहन होत नाही. आपली मुलगी आणि तिचा प्रियकर यांना जगू देणं म्हणजे घराण्याचा नाश करणं आहे. त्यांनी रात्रीच कट रचला. संजीवनीला घरी घेऊन येताना तिला आणि लखनला एकदम कोंडून मारायचं. हे सगळं घडलं रात्रीच्या वेळेस. संजीवनी आणि लखनला दोरीने बांधलं गेलं. हातपाय घट्ट बांधण्यात आले. तिघांनी मिळून त्या दोघांना जवळच्या विहिरीत ढकललं. दोघांचे जीव तडफडत गेले, पण आवाज विहिरीत हरवला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गाव धावून आलं. विहिरीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढायला जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत वेळ लागला. हे दृश्य पाहून गावकरी हादरले. एका वडिलांनी स्वतःच्या पोटच्या लेकराला इतक्या निर्दयपणे संपवलं होतं. तपासात उघडकीस झालं की हत्या करणारे म्हणजेच वडील मारुती सोरणे, यांचे भाऊ आणि वडील तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस म्हणाले, हा प्रकार जुन्या प्रेम संबंधामुळे घडला. मुलगी विवाहित होती, तरी तिनं जुना प्रियकर लखनसोबत संबंध ठेवले आणि म्हणून घरच्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तर मित्रांनो, ही होती नांदेडची कथा. या गोष्टीतून आपल्याला एकच शिकायला मिळतं, प्रेमात असो नात्यात असो हिंसक निर्णय कधीच मार्ग नसतो. कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.